नमस्कार सर्वांना. जर तुम्ही राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अभ्यास करत असेल तर हा व्हिडिओ सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. या व्हिडिओच्या माध्यमातून पॉलिटी सेक्शनच्या अंतर्गत 1 वर्षामध्ये जेवढे करंट अफेअर आले त्यामधले इम्पॉर्टंट जे करंट अफेअर होते त्याची बेसिक्सची लिंक आपण एस्टॅब्लिश केली आणि काही MCQs तयार केले आहे. ते MCQ तुम्ही व्यवस्थित बघा आणि शांततेनं बघा, पेन पेपर घेऊन बघा, जेणेकरून तुमचा स्टॅटिकचा सुद्धा अभ्यास चांगला होईल. आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण अशा सिरीज पुढे सुरू राहतील. आता राज्यशास्त्र विषयाचा अभ्यास करत असताना चालू घडामोडी मे 2025 ते मे 2026च्या अंतर्गत जेवढे करंट अफेअर्स येतात त्यामधून काही निवडक इम्पॉर्टंट करंट अफेअर यामध्ये डिस्कस केले आहे MCQच्या माध्यमातून. सर्वात पहिला प्रश्न आहे, वक्फ सुधारणा 2025 संदर्भात काही विधाने दिली आहे. या कायद्याने मुस्लिमेतर तज्ज्ञांचा वक्फ बोर्डात समावेश करण्यात परवानगी दिली. दुसरं, मुस्लिमान वक्फ कायदा 1995 हा पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे. वक्फ मालमत्ताची नोंदणी आता अनिवार्य करण्यात आली आहे. यापैकी कोणते विधान बरोबर आहे असं त्यांचं म्हणणं आहे. असे विधानं येत असताना खासकर हे स्टेटमेंट बेस्ड जे क्वेश्चन असतात ते इझी असतात, मात्र यामध्ये 2-3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायला हवं. सर्वात पहिले, तुम्ही जे वाचता ते पेन घेऊन वाचा. दुसरी गोष्ट, त्यांनी बरोबर विचारलं आहे की चूक हे ओळखा. तिसरी गोष्ट, एलिमिनेशन टेक्निक वापरून एखादं निगेटिव्ह स्टेटमेंट आहे काय ते तुम्ही लक्षात घ्या. MPSC मध्ये खासकर जे आकडेवारी असतात ते थोडी कधी कधी चुकीची असते. आता या संदर्भात आपण जर विचार केला तर सेकंड स्टेटमेंट जे आहे, मुस्लिमान वक्फ कायदा 1995 हा पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे. पहिली गोष्ट तर मुस्लिमान वक्फ कायदा हा 1923चा आहे आणि 1995चा वक्फ कायदा आहे, त्यामुळे हे स्टेटमेंटच चुकीचं आहे. हे दोन्ही बरोबर आहे. याचा आन्सर आहे अ आणि क. याबद्दल थोडंसं एक्सप्लेनेशन बघू, कारण इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाचे असल्यामुळे. या कायद्यालाच उम्मीद ॲक्ट असं सुद्धा म्हणण्यात आलं. काय म्हणण्यात आलं? उम्मीद ॲक्ट, युनायटेड वर्क मॅनेजमेंट एम्पॉवरमेंट इफिशियन्सी अँड डेव्हलपमेंट ॲक्ट. सरळ सरळ लक्षात देतो, जर तुम्हाला त्या टर्म्सही लक्षात नसेल तर 3 गोष्टी लक्षात ठेवा. सर्वात पहिले, पारदर्शकता आणण्यासाठी हा ॲक्ट होता. दुसरी गोष्ट, महिलांना हक्क देण्यात आले यामध्ये. आणि तिसरी गोष्ट, एक्सक्लुझिव्हिटी नष्ट करण्यात येऊन सर्वसमावेशकता आणण्यात आली. सर्वसमावेशकता जेव्हा आणतो तेव्हा आपण नॉन मुस्लिमांना यात समाविष्ट केलं गेलं आहे, महिलांना स्थान देण्यात आलं आहे. आणि पारदर्शकता आणण्याच्या उद्देशानं यावर काही असे ॲक्ट आहे किंवा काही प्रोव्हिजन्स आहे जे पारदर्शकता आणतात. पुढे चलूया. प्रश्न क्रमांक 2, 103व्या घटना दुरुस्ती संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने 2025 मध्ये दिलेल्या स्पष्टीकरणानुसार राज्यांतर्गत आरक्षण, डोमिसाइल बेस्ड रिझर्वेशन कोणत्या कलमाचे उल्लंघन ठरते? हे सिंपल क्वेश्चन आहे. याचा आन्सर आहे 4, इक्वॅलिटी बिफोर लॉ. केवळ रहिवासी असल्याच्या पुराव्याच्या आधारावर तुम्ही 100% आरक्षण देणं हे कलम 14चं जे धोरण आहे समानतेचं त्या तत्वाच्या विरुद्ध आहे असं सुप्रीम कोर्टानं सांगितलं. प्रश्न क्रमांक 3, संसदेत मांडलेले घटना 130वी सुधारणा विधेयक 130व बिल कशा संदर्भात आहे हा प्रश्न आहे. रिसेंटली मांडलं आहे ऑगस्ट 2025 मध्ये. हे आहे गंभीर गुन्ह्याखाली अटक झालेल्या मंत्र्यांना पदावरून दूर करण्यासंदर्भात. त्यामध्ये काही प्रोव्हिजन्स टाकले त्यांनी, जसं सलग 30 दिवस कोठडीत जर तुम्ही असाल तर तुम्ही आपोआप त्या पदावरून दूर होतात. असं होत असताना हा सध्या बिल प्रोव्हिजन मधून आहे, ॲक्ट बनलेला नाही. हा सध्या जॉईंट पार्लमेंट कमिटीच्या टेबलवर आहे. प्रश्न क्रमांक 4, राज्यपाल आणि राष्ट्रपतींच्या विधेयकांवरील संमतीच्या अधिकाराबाबत आर्टिकल 200 आणि 201 सर्वोच्च न्यायालयाने 2025 मध्ये कोणता महत्त्वपूर्ण निकाल दिला? हा महत्त्वपूर्ण निकाल आपण सांगू त्या अगोदर तुम्ही बेसिक लक्ष्मीकांतचं जर बुक असेल किंवा पेन पेपर घेतला असेल तुम्ही तर आर्टिकल 200 आणि 201 लिहून ठेवा. डायरेक्ट स्टेटमेंट येऊ शकते की कशा संदर्भात आहे. तर यामध्ये सरळ सरळ जेव्हा राज्यपाल आणि राष्ट्रपती विधेयकासंदर्भात कोणतीही गोष्ट असते तेव्हा लक्षात ठेवायचं ते विधेयक किती वेळ ते ठेवू शकतात या संदर्भातीलच तो वाद असतो. म्हणजे ऑप्शन 2, अनिश्चित काळासाठी विधेयक प्रलंबित ठेवल्यास न्यायालयीन पुनर्वलोकन म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू होऊ शकते असं कोर्टचं म्हणणं आहे. हे रिपीटेडली म्हटलं गेलं आहे. प्रश्न क्रमांक 5, इथं 6 लिहिण्यात आला. 5, जनविश्वास तरतुदीची सुधारणा कायदा याचं मुख्य उद्दिष्ट काय? जनविश्वास इथून तुम्हाला लक्षात येत असेल
लोकांचा विश्वास. काय होत होतं, छोट्या छोट्या गुन्ह्यासाठी लोकांवर गुन्हेगारी कायदे किंवा क्रिमिनलायझेशन होत होतं त्यांचं. ते किरकोळ अपराधांना रद्द करून किंवा तुरुंगवासाऐवजी दंड आकारून ईज ऑफ डुईंग बिझनेस वाढवणे या उद्देशानं हे सुरू करण्यात आलं. म्हणजे किरकोळ अपराधांचे डिक्रिमिनलायझेशन करून व्यवसाय सुलभता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून. प्रश्न क्रमांक 6, 2025 मध्ये डिजिटल वैयक्तिक डाटा संरक्षण किंवा DPDP नियमांमुळे कोणत्या मूलभूत अधिकाराला अधिक बळकटी मिळाली आहे? जेव्हा डिजिटल प्लॅटफॉर्मची गोष्ट होईल कुठेही ॲक्टमध्ये, तर नेहमी लक्षात ठेवा प्रायव्हसीची गोष्ट इम्पॉर्टंट होत असते. आणि कॉन्स्टिट्यूशनमध्ये मेनका गांधी केसमध्ये आर्टिकल 21च्या अंतर्गत हा प्रायव्हसीचा इश्यू येतो. तर हे जनरल एक थीम सांगत आहे तुम्हाला. जर या संदर्भात क्वेश्चन घुमून फिरून आला तर हे विसरू नका, आर्टिकल 21. आणि या संदर्भात पुट्टास्वामी ही केस आहे गोपनीयतेचा अधिकारासंदर्भात. पुढे, खालीलपैकी कोणत्या कलमान्वये राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाला सल्ला घेऊ शकतात? राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात ज्याचा संदर्भ 2025 मधील राज्यपाल अधिकाऱ्यांच्या वादात घेण्यात आला आहे. आता तो जो वाद होता, मागं जो क्वेश्चन आपण डिस्कस केला, तामिळनाडू किंवा या राज्यातला तो वाद होता, त्या संदर्भात सरळ सरळ सांगितलं आहे की राष्ट्रपती सुप्रीम कोर्टला सल्ला मागण्याचा अधिकार आर्टिकल कोणता आहे? आर्टिकल आहे 143. असंच आर्टिकल तुम्ही राज्यपालांबद्दल बघून घ्या. 2026 मध्ये लडाखमध्ये 5 नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली. केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनाबाबतची तरतूद संविधानात कोणत्या भागात आहे? सिंपल प्रश्न आहे की नवीन जिल्ह्याची आपण निर्मिती करतो ते केंद्रशासित जर प्रदेश असेल तर त्याची तरतूद संविधानाच्या कोणत्या भागात आहे? 7, 8, 9, 10. याचा आन्सर आहे 8. आर्टिकल आहे 239, 241, 42. हे तुम्ही बघा, हे बेसिकमध्ये आहे. भाग 8 सुद्धा वाचून घ्या. याबद्दल थोडं जर एक्सप्लेन केलं, करंटचा टच असल्यामुळे आपल्याला त्या जिल्ह्याची नावं माहीत असायला हवी, म्हणून ही स्लाइड आहे. एप्रिल 2026ची ही न्यूज आहे. लेफ्टनंट गव्हर्नर आहे तिथचे विनय कुमार सक्सेना यांनी 5 जिल्ह्याची निर्मिती केली. कोणकोणते? नुब्रा, शाम, चांगथांग, झास्कर आणि द्रास. म्हणून 2 वरून वाढून 7 जिल्हे झाले या लडाखमध्ये. आणि या केंद्रशासित प्रदेशाची जी प्रशासनासंदर्भात तरतूद आहे ते घटनेच्या 8व्या भागामध्ये आहे आणि आर्टिकल आहे 239 ते 42. म्हणजेच तुम्ही हे बेसिकमध्ये कव्हर करून घ्या. नेक्स्ट, जिल्हा न्यायाधीशांच्या नियुक्तीबाबत आर्टिकल 233 सर्वोच्च न्यायालयाने कोणते निकष ग्राह्य धरले आहे? आता असं करत असताना पुन्हा बेसिकला जायचं. त्यामध्ये जे डिस्ट्रिक्ट कोर्ट चॅप्टर आहे ते कव्हर करून घ्या. खासकर नियुक्ती संदर्भातले नियम. सध्या हा नियम चेंज केला, डायरेक्ट डिसिजन दिलाय सुप्रीम कोर्टनं. त्यांचं असं म्हणणं आहे फक्त वकिली तुम्ही 7 वर्ष करत असाल तर पात्र नाही. वकिली सोबत तुम्ही जर न्यायिक सेवाही जर केली तरी सुद्धा तुम्ही त्यासाठी इलिजिबल आहे. हा एक निर्णय होता. थोडं इम्पॉर्टंट असल्यामुळे हे जजमेंट आहे ॲज इट इज असं म्हटलं आहे त्यांनी. आर्टिकल 233(2). आता एकदम असे डिसिजन येत नाही, काही ना काही केस असते. तर ती केस होती रजनीश केवी वर्सेस के दीपा अँड अदर्स. या खटल्यात हे म्हणण्यात आलं आहे. कशासाठी? जे यंग टॅलेंट होते त्यांना जागा मिळत नव्हती, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला की वकिलीसोबत जर तुम्ही न्यायिक व्यवस्थेतही प्रशासनात असाल तर तुम्ही इलिजिबल आहे त्या पोस्टसाठी. आणि मिनिमम एज किती ठेवण्यात आला? 35 वर्ष. नेक्स्ट, केंद्र सरकारने 2025 मध्ये इमिग्रेशन आणि फॉरेनर्स कायदा संमत केला. नागरिकत्व आणि स्थलांतरित संबंधी विषयावर कायदा करण्याचा अधिकार कोणाला आहे? सिंपल आहे. लॉजिक जर आपण लावलं, फॉरेनर्स संदर्भात आपल्याला निर्णय करायचा आहे. कोण करेल? राज्य विधिमंडळ करेल का? नाही. गृह मंत्रालय करेल का अध्यादेशाद्वारे? किंवा सर्वोच्च न्यायालय करेल का? नाही. कलम 11 नुसार करेल संसद. आता असं होत असताना हा जो क्वेश्चन आला, सिटिझनशिप चॅप्टर तुम्ही वाचू शकता आणि त्यामध्ये सिटिझनशिप कशी घेण्यात येते हे सुद्धा वाचा आणि समाप्त कशी करण्यात येते हे सुद्धा वाचा. क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहे. प्रश्न क्रमांक 12, नॅशनल स्पोर्ट गव्हर्नन्स बिल 2025 मुळे क्रीडा संस्थांच्या स्वायत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला. संविधानातील क्रीडा स्पोर्ट हा विषय कोणत्या सूचीत येते? पुन्हा 3 सूची वाचून घ्या. कोणकोणत्या सूची आहे? राज्य सूची, मध्यवर्ती सूची आणि युनियन म्हणजे केंद्र सूची. यामध्ये कोणकोणते विषय येतात? खासकर समवर्ती सूचीचे विषय वाचा आणि स्टेटचे वाचून घ्या. क्रीडा हा येतो
राज्यसूचित आणि त्यामध्ये 33व्या लिस्टमध्ये. प्रश्न क्रमांक 13, 2025 मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या संदर्भात चर्चेत असले अपात्रतेचे निकष संविधानाच्या 10व्या अनुसूचीनुसार कोणाकडे असतात? जो हाऊस हेड असतो त्याच्याकडे असतो. अँटी डिफेक्शन लॉच्या संदर्भात जेवढे नियम आहे. राज्यपाल आहे का? नाही. निवडणूक आयोग? नाही. मुख्यमंत्री? नाही. विधानसभा अध्यक्ष. प्रश्न क्रमांक इथं वाचायचं असेल स्पीकर वाचून घ्या बेसिक मधून. स्पीकर ऑफ लोकसभा. त्याचप्रमाणे 10व्या अनुसूचीमधला अँटी डिफेक्शन लॉ वाचून घ्या. पक्षांतर बंदी कायदा सध्या खूप न्यूजमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 14, 2026च्या सुरुवातीला प्रशासकीय न्यायाधिकरण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल संदर्भात चर्चा सुरू झाली, तर ते घटना दुरुस्तीच्या त्यांची स्थापना केव्हा करण्यात आली असं ह्या प्रश्नाचं आहे. 42व्या घटना दुरुस्तीनुसार ट्रिब्युनल्स प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. भाग होता हा 14(1) आणि कलम आहे 323 ते 323B. हा ट्रिब्युनल हा एक चॅप्टर आहे, ते तुम्ही वाचू शकता रिसेंटली न्यूजमध्ये असल्यामुळे. प्रश्न क्रमांक 15, नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत कोऑपरेटिव्ह फेडरलिझम ही टर्म आली आहे. हे संविधानाच्या कशाचे वैशिष्ट्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कोऑपरेटिव्ह फेडरलिझम हे मूलभूत संरचना बेसिक स्ट्रक्चरचं वैशिष्ट्य आहे. आणि ही जी आहे नमो महासन्मान निधी योजना, हे याचं स्वरूप आहे. एक सेंट्रल सेक्टरची स्कीम होती प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, जी 2019ला लॉन्च करण्यात आली होती, ज्या अंतर्गत 6,000 रुपये किसानच्या म्हणजे फार्मरच्या बँक अकाउंट DBTला टाकण्यात आले होते 3 इन्स्टॉलमेंटमध्ये. याचंच स्वरूप म्हणजे 2023मध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं नमो शेतकरी महासन्मान निधी योजना लागू करण्यात आली आणि सेम प्रावधान आहे. तर असं होत असताना हे झाले आजचे आपले MCQs काही. आणि अशाच प्रकारचे जर तुम्हाला एक इनोव्हेटिव्ह मेथडनं करंटला बेसिक्सची जोड करून जर तुम्हाला MCQ हवे असेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करून मॅक्झिमम शेअर करू शकता. धन्यवाद.